श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 310। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, तू देखील वैराग्य, शम, दम यांनी युक्त असून केवळ महत्पदाचा विचार व अभ्यास केलेला नसल्याने या संसार भ्रमात पडला आहेस। एकदा ते परमपद म्हणजे तूच आहेस हे जाणल्यावर तू खेदरहित होशील व कोणत्याही आपत्तीने तुझे मुख म्लान होणार नाही। अशा राजसात्विकी थोर पुरुषांना ज्ञान आणि त्यांची साधन संपत्ती याखेरीज कसलीही अपेक्षा नसते। ते नेहमी सदाचार रत असतात। त्यांची अशी बुद्धी व निरंतर शांतीच मोक्षदायिनी असते। असे प्रेमळ महात्मे सर्वत्र समभाव बाळगत नियतीचे पालन करतात। त्यांना आपत्तींचा स्पर्शही होऊ शकत नाही। म्हणून या जगात मनुष्याने राजस सात्विकी वृत्तीमधील रजोगुणाचा व सर्व विषय वासनांचा त्याग करून प्रसन्न मनाने विहार करीत आत्मज्ञान प्राप्त करून घ्यावे। संसारामधील सर्व पदार्थ व विषय केव्हा ना केव्हा तरी नष्ट होणार आहेत याचे नित्य स्मरण ठेवले म्हणजे बुद्धी शुद्ध सत्व संपन्न होते। जगच अनित्य असल्याने सर्व ऐहिक व पारलौकिक क्रिया आणि त्या क्रियांची पुत्र, कलत्र, वित्त, विमाने, अप्सरा इत्यादी सर्व फले ही अनित्य, अस्थिर व आपत्ती समान ठरतात। म्हणून सेवा करून गुरुला प्रसन्न करून घ्यावे आणि मी कोण आहे व संसाराचे हे अवडंबर कसे उत्पन्न झाले हे जाणण्यासाठी अभ्यासपूर्वक प्रयत्न करावा। गुरुच्या उपदेशानुसार वर्तन ठेवावे, परंतु फलप्राप्तीसाठी स्वतःला लौकिक आणि वैदिक कर्मजालात केव्हाही गुरफटून घेऊ नये। शरीर आणि अहंकार यांचे मिथ्यात्व ओळखून सर्वत्र चिन्मात्राचे दर्शन करावे। सूत्रात जसे मणी ओवलेले असतात त्याप्रमाणे त्या सर्वव्यापी परमात्म तत्वामध्ये सर्व जग ओवलेले आहे। जी चित भुवनात, आकाशात व सूर्यमंडलात व्यापून राहिली आहे तीच एखाद्या क्षुद्र कीटकाच्या उदरात देखील आहे। शरीरे अनेक असली तरी त्यांच्यामधील चैतन्य तत्वात मुळीच भेद नाही। सर्वत्र एकच तन्मात्र वस्तू स्थित असताना हा जन्माला आला, हा मरण पावला अशा भेदभावना मूढ दृष्टीच्या ठरून शास्त्रीय दृष्ट्या सत्यत्वाने सिद्ध होत नाहीत। जगात अशी एकही सद्वस्तू नाही की जी असून तत्वतः नष्ट होईल, कारण जी सद्वस्तू आहे ती अविनाशी व आदी अंतरहित आहे। म्हणजेच राघवा, या जगात जे जे दिसत आहे ते सतही नाही व असतही नाही, ते केवळ आभास मात्र आहे। हे जग व्यवहारकाली दिसत असल्यामुळे ते असत आहे असे म्हणता येत नाही, परंतु सुषुप्ती आणि समाधीकाली ते दिसत नसल्याने ते सद्रूप आहे असेही म्हणता येत नाही। जगताचे हे मोहजाल असद्रूप असेल तर त्याविषयी तुला मोह का व्हावा, आणि ते सद्रूप असेल तर त्यापासून मोह उत्पन्न होऊच शकणार नाही। म्हणून जग हे रज्जू सर्प न्यायाने आत्म्यामध्ये अध्यासामुळे उद्भवलेले असल्याने जनन मरण यांचा विचार न करता तू सम आणि शांत हो। बाह्य विषयांचे चिंतन सोडून शांत झालेले मन सर्वथा मुक्तच असते। तू रागद्वेषरहित बुद्धीने धर्मानुसार सदाचाराने वर्तन कर, पण आतून सर्व वासनांचा त्याग कर। उत्कृष्ट गुणांचा अभ्यास करणारा पुरुष उत्कृष्ट गुणांनी युक्त होतो आणि जीवाला गती देखील तशीच मिळते। असे असले तरी कनिष्ठ गुणांनी युक्त असलेल्याने निराश होऊन स्वस्थ बसू नये। त्यानेही मोक्ष प्राप्त करण्यासाठी सतत प्रयत्न करीत राहावे। प्रयत्नाने सर्व काही साध्य होते, मात्र ब्रह्मचर्य, धैर्य, शौर्य, वैराग्य, योग या गुणांखेरीज इष्टसिद्धी होणे शक्य नाही। ह्या गुणांचा अभ्यास केल्यानेच तू ह्या शोकसागराच्या पलीकडे जाशील। हा तुझा चरम म्हणजे शेवटचा जन्म आहे। ह्या जन्मात विवेकाने तुझ्या ठिकाणी सर्व सत्वगुण विकास पाहून तू जीवनमुक्त स्थितीमध्ये स्थिर होशील आणि भवमोह चिंता
तुझ्या ठाई वास करणार नाहीत. हा माझा तुला आशीर्वाद आहे. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.